Identify the types of underlined adjectives in the sentence. पाहूया आपण त्यांना आता आपण त्यांची उत्तरे. He is a tall boy. याच्यात बघा tall हे सरळ ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी दाखवत आहे. हे क्रमांक ए उत्तर. सम चेअर्स आर ब्रोकन. आता सम क्वांटिटीमध्ये सुद्धा येतं आणि सम नंबरमध्ये सुद्धा येते. क्वांटिटी आहे का नंबर आहे, पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, क्वांटिटी हे अनकाउंटेबल नाउनसाठी वापरतात, तर नंबर हे काउंटेबलसाठी आहे. बघा याच्यामध्ये चेअरचं प्लुरल तुम्हाला दिसतं का? इथं बघा हे चेअर्स दिसतंय. याच्याहून हे सम नंबरमध्ये जातंय, जरी ते इंडेफिनाइट नंबर असले तरी. ही इज द फर्स्ट पर्सन. फर्स्ट याच्यामध्ये ऑर्डर आलेली लक्षात ठेवायचं. इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हटलं की काय आलं याच्यामध्ये? क्वालिटी. शी हॅज सेव्हरल प्रॉब्लेम्स. आलं का याच्यामध्ये? प्रॉब्लेमला बघा बरं, हे बाई यस प्लुरल आलेलं याच्यामध्ये, याच्याहून कळतं की हे नंबरमध्ये चाललंय. आय अर्न इनफ मनी. मनी हे अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणून हे इनफ कशामध्ये चाललं? क्वांटिटीमध्ये चाललेलं. ही इज वेल्दी पर्सन. वेल्दी हे त्याचं काय झालं? क्वालिटी झालेली आहे. ऑल दीज सेकंड. सेकंड म्हटलं की काय राहील? फर्स्ट सेकंड थर्ड म्हटलं की ते ऑर्डर ॲडजेक्टिव्ह ऑफ ऑर्डर. सम लँड. लँड हे अनकाउंटेबल नाऊन आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे सम आता नंबरमध्ये येणार नाही, कशात चाललं ते? क्वांटिटी. ही हॅज 2 डॉंकीज. आलं का याच्यामध्ये? संख्या डायरेक्टच दिसते, त्याच्यामध्ये डेफिनेट नंबर आहे, नंबर आले. आय हॅव मच वर्क टू डू. वर्क अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणून हे मच काय होईल याच्यामध्ये? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. डू यू वॉन्ट एनी राईस. राईस हे अनकाउंटेबल आहे, याच्यामध्ये एनी कशात चालले? परत क्वांटिटीमध्ये. दिस इज माय बुक म्हणजे हे याचं पजेशन याच्यावर दाखवलेलं आहे, म्हणून हे झालं याच्यातलं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. नायदर पार्टी हॅज गॉट मेजॉरिटी इन द रिसेंट इलेक्शन्स म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन दाखवतोय, म्हणून हे काय झालं इथलं? डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. विच गेम डू यू लाईक मोस्ट. बघा शेवटी इंट्रॉगेशन मार्क आलेलं आहे, म्हणून हे याच्यातलं इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ऑल दिअर डॉटर्स. बघा हे याचं पजेशन आहे यांच्यावर, मग त्याच्यामुळे काय झालेलं? हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. माइंड युअर ओन बिझनेस. ओन हा याच्यावर भर देतोय, लक्षात ठेवा, एम्पसिस देतोय, म्हणून हे एम्पसायझिंग ॲडजेक्टिव्ह. दिस इज द व्हेरी बुक. बघा याचं एम्पसिस याच्यावर आहे, म्हणून हे एम्पसायझिंग ॲडजेक्टिव्ह. आय डू नॉट लाईक धिस काइंड ऑफ नॉवल्स. धिस हे डेमॉन्स्ट्रेशन करतोय, म्हणून याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आय हॅव रेड एव्हरी बुक ऑफ धिस लायब्ररी. एव्हरी डिस्ट्रीब्युशन झालं याच्यामध्ये आले, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आयदर, नायदर, एव्हरी, इच हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. शी हॅज 2 फ्रेंच कॉइन्स. फ्रेंच हे फ्रान्स या प्रॉपर नाउन पासून तयार झालं, म्हणजे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. इटाली इज अ युरोपियन कंट्री. युरोप पासून तयार झालं हे प्रॉपर नाउन पासून, म्हणून हे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. आणखी उदाहरणं पाहूया आपण याच्यामध्ये. Fill in the blanks with appropriate words. Have you heard the dash news? Latest news असतं, लास्ट न्यूज नसतं, कारण त्याच्यामध्ये आम्ही अपडेट होत असतात. त्याच्यानंतर The assistant was the dash person to leave the hall. इथं लास्ट पर्सन होईल, लेटेस्ट होणार नाही. पोझिशन जर आली तर त्याच्यामध्ये तुम्ही लास्ट वापरा. टाइमचा उल्लेख झाला तर लेटेस्ट वापरा. वर्ब इज डिस्कस्ड इन अ डॅश चॅप्टर म्हणजे इथं काय आलेलं? लेटर चॅप्टर. आस्क द डॅश वोटर टू साइन दिस डॉक्युमेंट्स. लास्ट वोटर इथं लेटेस्ट वोटर नसतं. आय वॉन्ट टू बाय द डॅश एडिशन ऑफ दिस बुक म्हणजे याचा अर्थ की लास्ट एडिशन नाही, याच्यामध्ये लेटेस्ट एडिशन येत चालले. Having run through all his savings, he spent his dash life miserably. Latter life means former latter. लक्षात ठेवायचे, फॉर्मर लाईफ पेक्षा लॅटर लाईफ इथे मिझरेबली होती. व्हॉट इज द डॅश डॅश स्कोअर. मग इथं लेटेस्ट स्कोअर, कारण स्कोअर हा चेंज होत राहतो वेळेनुसार. झालं. जर इथं ईचं वॉच झालं असतं तर इथं तुम्ही फायनल स्कोअर म्हटले असते. लास्ट स्कोअर पेक्षा फायनल स्कोअर याच्यामध्ये हा योग्य ॲडजेक्टिव्ह वाटते. सी द 2 गर्ल्स ॲट द बस स्टॉप. आता बघ किती मुली आहेत ह्या? 2च आहे, म्हणजे यांच्यातला क्रम दाखवायचा आहे. द मग
दोघातला क्रम दाखवायचा असेल दोन वस्तू, व्यक्ती, इतर गोष्टीतील, तर तुम्ही फॉर्मर लॅटर वापरा. द डॅश वन इज मिस राधा अँड द डॅश वन इज मिस सोनाली. मग फर्स्ट सेकंड हे याच्यात होणार नाहीये कारण इथं फक्त दोनच आहेत. फॉर्मर बरोबर आहे, इथे फॉर्मर बरोबर, इथं हे चालणार नाहीये. तुम्हाला क्रम दाखवायचा हे ॲडजेक्टिव्ह वापरावे लागतील. फॉर्मर लॅटर. हीच डॅश नॉव्हल्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे पहिल्यापेक्षा ह्या चांगल्या आहेत. म्हणजे इथं काही लॅटर नॉव्हल्स. व्हेनस अँड सेरेना परत किती जणी या दोघीचे एंटर द फायनल्स. द डॅश वन द मॅच. लॅटर वन द मॅच म्हणजे कोण जिंकले याच्यामध्ये सेरेना. लक्षात ठेवायचं. याच्यावरून कळतं आम्हाला सेरेनाचा उल्लेख करण्यापेक्षा यांनी काय केलेलं आहे, द लॅटर वन द मॅच. ऑफ कांती अँड उषा परत दोघीचे बघा. द डॅश इज द मोर ब्युटिफुल. मग इथं लॅटर म्हणजे खरी सुंदर कोण याच्यामध्ये, उषा ही जास्त सुंदर आहे. वीणा अँड अनुपम आर गुड फ्रेंड्स बट द फॉर्मर इज बेटर दॅन द डॅश डॅश. म्हणजेच कोण इथं लॅटर म्हणजे कोण, फॉर्मर म्हणजे कोण झाली याच्यामध्ये वीणा. वीणा इज बेटर दॅन अनुपम ह्या अर्थानं वाक्य येते. पण नामाची आवृत्ती टाळण्यासाठी तर सर्वनाम न वापरता काय केलं त्यांनी सरळ ॲडजेक्टिव्हचा वापर केला आहे. यूज ओल्डर, ओल्डेस्ट, एल्डर, एल्डेस्ट याच्यातले आपल्याला उदाहरणं बघायची आहेत. लक्षात ठेवा. एकाच कुटुंबातील ब्लड रिलेशनमधले असेल तर तुम्ही एल्डर, एल्डेस्ट वापरा. दोघातील मोठा म्हणायचं असेल तर तुम्ही एल्डर वापरा. सर्वात मोठा म्हणायचं असेल तर एल्डेस्ट म्हणा. झालं. याच्यामध्ये बघ बरं. माय डॅश ब्रदर इज अ डॉक्टर. मग ओल्डर ब्रदर का एल्डर ब्रदर, तर इथं झालं एल्डर ब्रदर. ही इज द डॅश मेंबर ऑफ द क्लब. म्हणजे इथं काय मग ओल्डेस्ट मेंबर ऑफ द क्लब, सर्वात जुने मेंबर. ही इज द डॅश डॅश मेंबर ऑफ द देशमुख फॅमिली. म्हणजे कुटुंबातील आला इथं काय एल्डेस्ट मेंबर. राजू इज डॅश दॅन हिज फ्रेंड. मित्रापेक्षा काय तर मग एल्डर दॅन तुम्हाला घेता येणार नाही कधीच. लक्षात ठेवा. एल्डर हे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला त्याला प्रेडिकेटिव्ह यूज करता येणार नाही. इथं काही नाही ओल्डर. आय हॅव 2 sons अँड राजू इज माय डॅश सन. इथं काही नाही एल्डर सन. राणी इज द डॅश ऑफ द 2 sisters. किती बहिणी आहेत ह्या, दोन बहिणीतली कशी आहे, मोठी आहे. म्हणजे काय, राणी इज द एल्डर ऑफ द 2 sisters. बी रिस्पेक्टफुल टू द डॅश डॅश मेंबर्स ऑफ द फॅमिली. कुटुंबातले मग काय याच्यातलं एल्डर मेंबर्स ऑफ द फॅमिली. सापेक्ष इज माय डॅश सन. आता काहींना माहीत असेल की मला समजा एक 2च मुलं असते तर मी इथे एल्डर घेतला असतं. 2पेक्षा जास्त मग 3 असते तर मला एल्डेस्टही घेता आलं असतं. त्याला म्हणजे वाक्य संदिग्ध आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे एल्डरही बरोबर आहे आणि एल्डेस्टही बरोबर आहे. म्हणून आन्सर काय झालं, ओनली सी अँड डी. त्याच टाईपचं उदाहरण परीक्षेत येऊन गेलं बघा. ही इज द एल्डर. ही इज द एल्डर ऑफ माय 2 sons. 2 मुलांपेक्षा मोठा आहे म्हणजे हे बरोबर आहे. राणी इज माय एल्डेस्ट डॉटर. हेही बरोबर आहे त्यानुसार. म्हणजे याचा अर्थ ए बी. पण याने विचारलं काय, इनकरेक्ट सेंटेन्स. याच्याकडे आपण जर लक्ष द्यावेत कारण हे करेक्ट झालेले आहेत नाही तर लगेच बोध घेऊन मोकळे आपले. पण काय याच्यामध्ये बघा बरं. इनकरेक्ट कोण याच्यामध्ये, ते दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे काय, नाहीतर याच्यातलं एकही काय नाही आहे इनकरेक्ट नाही, दोन्ही बरोबर. आता आपल्याला सम आणि एनी मधला डिफरन्स पाहायचा आहे. कारण सम आणि एनी हे क्वांटिफायर्स आहे. थोडक्यामध्ये हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये सुद्धा जातात. लक्ष ठेवायचं. आणि हे क्वांटिटीमध्ये सुद्धा जातात. त्यांना आपण दोघात वापरला जात असून तो क्वांटिफायर झाला. पण त्यानंतर येणाऱ्या नामावरून ठरवायचं ते नंबर आहे का क्वांटिटी आहे. बघ बरं. डू यू वॉन्ट डॅश राईस. इथं राईस आलेलं आहे त्याच्यामुळे इथं आता सम राईस घ्यायचा का एनी राईस घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा प्रश्नार्थी वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये कुठेही रिक्वेस्ट फॉर परमिशन नसेल तर तुम्ही एनीचा वापर करा. म्हणजे इथं उत्तर काय पाहिजे, एनी. डू यू वॉन्ट एनी राईस. डू यू हॅव डॅश गुड नॉव्हल्स टू रीड. मग इथं काही परत एकदा हे क्वेश्चन आलेलं आहे, इंट्रॉगेशन आलेलं पुढे शेवटी. त्याच्यामुळं इथे एनी आहे. ही डज नॉट. निगेशन असलं तर ते सम येणार नाही आहे. इथे परत एकदा एनीचा वापर आहे. ही डज नॉट हॅव एनी मनी विथ हिम. ही नीड्स हे सकारात्मक आहे म्हणजे इथं सम येणार. ही नीड्स सम मनी. देअर इज हार्डली एनी. लक्षात ठेवा हार्डली स्वतःच नकार त्याच्यामध्ये सम जमणार नाही.
आय कॅन डू धिस वर्क विदाऊट या प्रिपोजिशन नंतर बघा विथ आणि विदाऊट एनी डिफिकल्टी. इफ यू नीड डॅश मनी मीन्स इफ यू वॉन्ट ह्या अर्थाने बघा. इफ यू वॉन्ट, इफ यू नीड एनी मनी आय विल गिव्ह इट टू यू. हे त्याच्यात झाले. डिफरन्स बिटवीन मच अँड मेनी. मच हे अनकाउंटेबल नाऊनच्या आधी वापरा आणि हे काउंटेबल प्लुरलच्या आधी मेनी वापरा. चला इथे काही डॅट डॅश मनी. अरे मनी हे अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणजे इथे तुम्हाला काय वापरावं लागेल? मच. मच मनी वॉज स्पेंट ऑन द युजलेस स्कीम. डॅट डॅश बुक्स. अरे हे तर प्लुरल नाऊन आहे म्हणजे इथे तुम्हाला कोण वापरावं लागेल? मेनी बुक्स. डॅट डॅश टाइम. टाइम परत हे आले बघ बरं अनकाउंटेबल नाऊन जे इथं तुम्हाला मच वापरावे लागेल. मच टाइम वॉज अलॉटेड टू डिस्कस द टॉपिक. डॅट डॅश पीपल हे कलेक्टिव्ह जरी असलं ते प्लुरलमध्ये आहे म्हणजे इथं काही मच पीपल होणार नाही आहे लक्षात ठेवायचं. मेनी पीपल. आय हॅव डॅट डॅश वर्क टू डू. वर्क हे अनकाउंटेबल नाऊन आहे याच्यामुळे इथं येईल मच. ही हॅज डॅश बुक्स. प्लुरल आले की नाही म्हणजे इथं काही ही हॅज मेनी बुक्स. डॅश शुगर. डॅश वरी हे अनकाउंटेबल नाउन्स आलेले आहेत म्हणजे इथं काही मच शुगर. मच शुगर. मच वरी. मच मच आलं की याच्यामध्ये हे मच मच. डॅश फ्रेंड्स डॅश हॉकी स्टिक्स म्हणजे इथं प्लुरल नाऊन आलेले म्हणजे इथं काही मेनी फ्रेंड्स मेनी हॉकी स्टिक्स या टाईपनं वाक्य. मेनी अ किंवा मेनी अँड ईचच्या अर्थाने येते आणि अ ग्रेट मेनीच्या पुढं तुम्हाला प्लुरल नाऊन पाहिजे म्हणजे प्लुरल नाऊन असेल तर अ ग्रेट मेनीचा वापर करा आणि सिंग्युलर नाऊन असेल तर मेनी अ किंवा मेनी अँडचा वापर करा. डॅट डॅश मेन हे प्लुरल आहे लक्षात ठेवायचं म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल? अ ग्रेट मेनी मेन हॅव डाईड ॲट सी. डॅट डॅश मॅन हे सिंग्युलर आहे म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला? मेनी अ मॅन हॅज डाईड ॲट सी. डॅश मॅन अरे हे परत सिंग्युलर झालंय म्हणजे काही नाही तर मेनी अ मॅन हॅज फॉलन विक्टिम टू हिज टेम्पटेशन्स. डॅश लीडर. लीडर हे तर सिंग्युलर नाऊन आहे म्हणजे याच्यामध्ये हे बी आणि डी हे चालले गेले. डॅश बघा बरं मेनी अ लीडर आपण इथं मेनी अ लिहून घेऊ ना. मेनी अ लीडर सिंग्युलर आहे म्हणजे इथं वर्बला तुम्हाला यस लावावे लागेल. वॉन्ट्स हे झालं उत्तर त्याचं. डस त्याच्यामध्ये सहाय्य क्रियापद. डॅट डॅश मेन. मेन हे प्लुरल आहे म्हणजे इथे काही अ ग्रेट मेनी मेन आर टेम्प्टेड बाय गॉड. डॅट डॅश इंडियन्स हे प्लुरल आलेलं आहे म्हणजे काही अ ग्रेट मेनी इंडियन्स आर इन पॉवर्टी. डॅट डॅश अनएम्प्लॉईड पर्सन्स आले की नाही प्लुरल. उत्तर काय आलं? अ ग्रेट मेनी unemployed persons were present at the demonstration. लेस लेसर मधला फरक आहे लक्षात ठेवायचं. लेसर हे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे जे नाऊनच्या आधी येईल लक्षात ठेवायचं म्हणजे लेसर जर तुम्हाला कुठेही वापरायचं असेल तर बाजूला काय पाहिजे इथं? नाऊन नसलं तर हे स्वतःच नाऊनचं काम करायला लागेल. लेस लेस दॅन अशी रचना जर असली तर हे लेस ॲडजेक्टिव्हचं काम करेल पण जर लेसच्या नंतरच जर ॲडजेक्टिव्ह आले असेल तर हे लेस ॲडवर्बचे काम करेल. पाहू याच्यामध्ये काय काय काम करतोय. माय इन्कम इज डॅश दॅन युअर्स. लेसर दॅन हा शब्द कधीच नाही वापरायचा इथं काही मग लेस दॅन युअर्स. बायोकेमिक मेडिसिन्स आर डॅश हार्मफुल दॅन अदर्स म्हणजे इथं काही लेस हार्मफुल दॅन हे ॲडवर्बचं काम करतं याच्यामध्ये. चूज द डॅश एविल. एविल हे नाऊन आहे म्हणजे इथं तुम्हाला लेसर पाहिजे. हे बघा इथं टू आलेले दोनपैकी कोणता तरी कमी प्रभावाचा. कॅट्स आर डॅश युजफुल दॅन डॉग्स मग इथं काही लेस युजफुल लेसर नाही. ही पेड मी द डॅश अमाऊंट हे नाऊन आहे म्हणजे इथं तुम्हाला लेसर. नाऊन आलं तर लेसर लक्षात ठेवायचं. आय शो डॅश इंटरेस्ट इन म्युझिक दॅन पोएट्री म्हणजे इथे काही लेस इंटरेस्ट. चूज द डॅश डॅश ऑफ द टू एविल्स नाऊन आलेलंच आहे म्हणजे इथं लेसर.
लिटल, अ लिटल, द लिटल यांचा वापर करायचा आहे. आपल्याला माहिती आहे लिटल हे निगेशन म्हणजे एक्झॅक्टली नो या अर्थाने आहे. अ लिटल समच्या अर्थाने आहे. सम बट डेफिनेटच्या अर्थाने द लिटल. आपण बघतो ना द लिटल जर ॲडजेक्टिव्ह क्लॉज जर पुढे येत असेल तर त्याचा वापर करा नामाच्या आधी. अनकाउंटेबल नाऊनच्या आधीच ती काही वापरले जातात. बघा ही हॅज डॅश नॉलेज अबाउट ग्रॅमर. डज ही. मग डज ही हे क्वेश्चन टॅग इथं तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतंय, लक्षात ठेवायचं. हे पॉझिटिव्ह आहे तर म्हणजे इथं निगेशन पाहिजे आम्हाला. मग उत्तर काय आलं? लिटल. डॅश इन्फॉर्मेशन विच बघा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला. विच ही गिव्ह मी म्हणजे याची डेफिनेट माहिती देतोय. मग इथं मला द लिटल वापरला लागेल. ही हॅज डॅश चान्स ऑफ गेटिंग डिस्टिंक्शन. डज ही बघा हे पॉझिटिव्ह आलेलं आहे म्हणजे इथं निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह पण याच्यामध्ये लिटल. डॅश हेल्प फ्रॉम हिज फादर विल गिव्ह हिम पीस ऑफ माइंड म्हणजे सकारात्मक घेतलेल्यामुळे इथं काय आलं? अ लिटल मीन्स सम हेल्प या अर्थात. आय हॅव गिवन अप डॅश होप विच आय हॅड. क्लॉज आलाय. उत्तर काय याच्यामध्ये? द लिटल. आय हॅव गिवन अप द लिटल होप विच आय हॅड. देर इज स्टिल सकारात्मक बट देर इज स्टिल अ लिटल होप लेफ्ट ऑफ हिज रिकव्हरी. ही इज अ क्वॅक. भोंदू बाबा आहे हा. याला काही ज्ञान नाही आहे बघा. बघा ही इज अ क्वॅक सो ही हॅज डॅश नॉलेज ऑफ मेडिसिन मीन्स लिटल नॉलेज मीन्स ही हॅज नो नॉलेज ऑफ मेडिसिन. वी गेव अप सोडून दिलं बघा. वी गेव अप द प्रोजेक्ट बिकॉज वी हॅड. आता जर सकारात्मक होप्स असते आता आम्ही घेतलं असतं मग याचा अर्थ होप्स नव्हते. बिकॉज वी हॅड लिटल होप ऑफ इट्स सक्सेस मीन्स वी हॅड नो होप ऑफ इट्स सक्सेस या अर्थाने. We cannot buy these chocolates with dash money I have. बघा हा क्लॉज आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. इथे नाऊन आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन सुद्धा दिसते. याचा अर्थ हे 100% ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. इथं विच वापरलेलं नाही आहे म्हणून आपलं गोंधळ होऊ शकतो. कारण बरेच जण विच हू या अर्थानं वापरायला लागतात. विच आले दॅट आले की आपण काय करायचं? द फ्यू द लिटल वापरायचं असा अर्थ आपण घेतलेला आहे. हे अनकाउंटेबल नाऊन आहे त्याच्यामध्ये द फ्यू तर येणारच नाही. उत्तर काय आलं? द लिटल. डॅश टाइम विच आले का बघा क्लॉज. विच वी हॅव म्हणजे ते काय? द लिटल टाइम विच वी हॅव इज नॉट सफिशियंट टू टीच द होल सिलेबस. लिटल, अ लिटल, द लिटल सारखंच फ्यू, अ फ्यू, द फ्यू यांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. फ्यू हे सरळ सरळ एक्झॅक्टली, नॉट मेनी या अर्थानं नोच्या अर्थाने, अ फ्यू समच्या अर्थानं, तर द फ्यू सम बट डेफिनेटच्या अर्थानं. डॅश फ्रेंड्स ऑफर टू हेल्प मी डीड दे म्हणजे हे पॉझिटिव्हमध्ये आलेलं लक्षात ठेवायचं म्हणजे याचा अर्थ मग निगेटिव्हमध्ये पाहिजे. काय पाहिजे तर फ्यू फ्रेंड्स. देर आर स्टील आलं काही सकारात्मक आहे. देर आर स्टील अ फ्यू डेज लेफ्ट टू रिकन्सिडर द केस. शी कलेक्टेड दॅट मॉझल विच वर लेफ्ट ऑन द टेबल हा आला क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला याचा अर्थ तुम्हाला इथं द फ्यू वापरावं लागेल. आय गेव हिम डॅश बुक्स आय हॅड आला का नाही तर इथं क्लॉज आला याचा अर्थ तुम्ही द फ्यू. डॅश चेअर्स आर ब्रोकन आर दे हे झालं तुमचं पॉझिटिव्हमध्ये आलेलं आहे. पॉझिटिव्ह जर तुमचं क्वेश्चन टॅग असेल तर तुम्ही इकडे काय निगेशन वापरा म्हणजे इथं काय फ्यू चेअर्स. वेन आय एंटर्ड द रूम आय फाउंड अ फ्यू बॉईज प्लेइंग कार्ड्स काही जण खेळत होते. डॅश सीट्स आर स्टील सकारात्मक आहे की नाही म्हणजे इथं काही अ फ्यू सीट्स आर स्टील वॅकंट इन अवर नर्सरी विंग. ही लॉस्ट डॅश बुक्स ही हॅड आला की नाही तर क्लॉज लक्षात ठेवायचं हे क्लॉज म्हणजे इथं काही क्लॉज आला तर काही द फ्यू. डॅश फ्रेंड्स ही हॅड बरं क्लॉज आलेला आहे बघा लक्षात ठेवायचं हा क्लॉज. ही हिंट लक्षात ठेवायचा फक्त क्लॉज ओळखता आला पाहिजे. द फ्यू फ्रेंड्स वी हॅड डिड नॉट हेल्प. आय हॅव स्टील सकारात्मक आलं. आय हॅव स्टील अ फ्यू फ्रेंड्स लेफ्ट टू अप्रोच फॉर हेल्प. होल अ होल द होल द होल ऑफ लक्षात ठेवायचं हे बरं जण कन्फ्युज नाही तर काही जण लगा करतात असलेल्या ज्ञानावर नसलेल्या ज्ञानाचा अर्थ लावतात. लक्षात ठेवायचं होल लगेच नकारार्थी करू नका. प्लुरल नाऊनच्या आधी तुम्ही होल वापरता. अ होल आणि द होल लक्षात ठेवा. सिंग्युलर नाऊनच्या
आधी वापरले जातील. वाक्यामध्ये इच किंवा एव्हरीचा वापर होत असताना डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचा, तर तुम्ही काय करायचं, अ होलचा वापर करा. द होल ऑफ हे प्रॉपर नाऊनच्या आधी वापरा. बघा, डॅश सिटीज म्हणजे इथे काय, होल सिटीज मीन्स सेव्हरल सिटीज इन महाराष्ट्र आर इन डेंजर. आय हॅव वेस्टेड डॅश डे. आय हॅव वेस्टेड द होल डे, पूर्ण दिवस. डॅश इंडिया आलं काही प्रॉपर नाऊन म्हणजे इथे काय, द होल ऑफ इंडिया इज विथ मिस्टर खान. डॅश महाराष्ट्र मोन, परत इथं प्रॉपर नाऊन आलंय म्हणजे काय, द होल ऑफ महाराष्ट्र मोन द डेथ ऑफ द लेट आर आर पाटील. आय हॅव नॉट व्हिजिटेड डॅश विलेजेस, प्लुरल नाऊन आलंय इथं काय, होल मीन्स सेव्हरलच्या अर्थानं वापरलं. We spent dash day in playing cricket. We spent the whole day in playing cricket. I have read dash book. I have read the whole book. संपूर्ण पुस्तक वाचलंय मी. Practically dash Rajasthan. Proper noun आलेलं आहे. The whole of Rajasthan was doing best. Each child आलं की each child was given a whole orange. यूज फर्दर और फार्दर. एक लक्षात ठेवा, फार्दर हे कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे फार या ॲडजेक्टिव्हचं. बघा, फार तर झालं इथं फार्दर, आणि त्याचं तिसरं फॉर्म जे होतं ते म्हणजे फार्देस्ट सुपरलेटिव्ह मधलं. हे अंतर दाखवण्यासाठी, डिस्टन्स दाखवण्यासाठी. बघा, प्लीज रीड फर्दर. फर्दरचा अर्थ ॲडिशनल. मुंबई इज, आता इथं बघा, मुंबई इज डॅश फ्रॉम दिल्ली दॅन अहमदाबाद, म्हणजे काही फार्दर दॅन. दॅन आलं वाक्यामध्ये, फार्दर वापरा. ही वेंट टू पुणे फॉर फर्दर स्टडीज, ॲडिशनल स्टडीज. डॅश डिस्कशन विल बी हेल्ड इन द नेक्स्ट मीटिंग. डॅश discussion will be held in the next meeting means further discussion. We went dash than 3 kilometers farther than than. If he wants dash information means further information, send him to me. After this he gave no dash comments, further comments. There was no further discussion on this issue. मग इथं काही परत further discussion. नियरेस्ट नेक्स्ट मध्ये फरक आहे बघा. नियरेस्टचा अर्थ आहे बघा बरं, क्लोजेस्ट. नेक्स्टचा अर्थ आहे बिसाइड, एक्झॅक्ट नियर. हु लिव्ज डॅश टू आवर क्लास. हु लिव्ज डॅश टू आलं इथं नेक्स्ट टू आवर क्लास. हिज हाऊस इज डॅश टू माइन मीन्स नेक्स्ट टू माइन. Even his dash relations means closest relations means nearest relations did not stand by him in his misfortunes. Stand by, लक्षात ठेवायचं, stand by चा अर्थ आहे सपोर्ट. ते समानार्थी लक्षात ठेवा. फर्स्ट अँड फॉरमोस्ट. फॉरमोस्टचा अर्थ आहे ऑफ ग्रेटेस्ट इम्पॉर्टन्स, आणि फर्स्ट हे ऑर्डर इन द फर्स्ट. द dash person in the row will receive the trophy means first person. It is our dash duty to serve our country. ही आपली काय झाली, फर्स्ट, पहिलं कर्तव्य आहे आपलं. महात्मा गांधी वॉज द डॅश पॉलिटिशियन ऑफ इंडिया. इथं तुम्ही फॉरमोस्ट घ्या, कारण फर्स्ट म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या आधी सुद्धा पॉलिटिशियन्स होऊन गेले. इंडिया इज द डॅश पीस लव्हिंग कंट्री इन द वर्ल्ड. ही फर्स्ट. इट इज आवर डॅश ड्युटी टू पे आवर टॅक्सेस ऑनेस्टली. हे फॉरमोस्ट म्हणजे महत्वाचं. मंगल पांडे वॉज द डॅश रिव्होल्युशनरी ऑफ इंडिया. पहिला आद्यक्रांतिकार, आपण आद्यक्रांतिकारक म्हणतोय आपण त्यांना, म्हणून इथं काही फर्स्ट. आउटर अँड अटर. अटरचा अर्थ आहे कम्प्लीट, आणि आउटर मीन्स हे इनरच्या अपोजिट आहे आउटर. एक्सटर्नल साईड म्हणतो आपण त्याला, आउटरला एक्सटर्नल आणि अटरला कम्प्लीट. द डॅश वॉल नीड्स रिपेअर्स. मग काय करायला तुम्हाला, दी आउटर वॉल नीड्स रिपेअर्स मी एक्सटर्नल वॉल. इन डॅश डिस्पेअर. बघा, हे अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, इथं तुम्ही अटर वापरा मीन्स इन कम्प्लीट डिस्पेअर ही अप्रोच मी फॉर हेल्प.
टू माय डॅश अमेजमेंट हे पण आलं तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन अटर. टू माय कम्प्लीट अमेजमेंट शी अग्रीड. ही फेल्ट अँड बघा ही फेल्ट अँड डॅश फुल मीन्स कम्प्लीट फुल अटर फुल या अर्थाने घ्या. I walked along the dash edge of the track means outer edge of the track. Mutual and common. Common means belonging to all. सामायिक असणं हे झालं याच्यामध्ये. आणि म्युच्युअलचा अर्थ बघा रेसिप्रोकल परस्पर संबंधित. दे हॅव डॅश लव अँड रिगार्ड्स. इथं म्युच्युअल लव अँड रिगार्ड्स पाहिजे तर कॉमन येणार नाही. वी वर इंट्रोड्यूस्ड टू इच अदर बाय अ कॉमन फ्रेंड. दोघांमध्ये सामायिक मित्र जो होता त्यांना आमचा परिचय करून दिला. अ डॅश फ्रेंड ऑफ दिअर्स हेल्प देम टू सेटल द डिस्प्यूट. इथं पण काय त्यांच्यामध्ये कॉमन फ्रेंड. म्युच्युअल्स हे कधीच करत नसतं लक्षात ठेवा. दे सून डिस्कवर्ड अ डॅश इंटरेस्ट इन पेंटिंग मीन्स कॉमन इंटरेस्ट इन पेंटिंग.